जिथं बहुमत एका बाजूला असतं पण सत्ता जाते दुसऱ्या बाजूला, जिथे आपलेच लोक आपल्या पाठीत खंजीर खूप असतात आणि जिथं पोलीस, राजकारण आणि सत्ता ही तिन्ही टोकं, हे तिन्ही मुद्दे एकाच मैदानात एकमेकांशी भिडतात. खरं तर ही साधी जिल्हा परिषद निवडणूक होती, पण तसा साधेपणा कुठं दिसला का जनतेला? तर नाही. अहो, या निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जनतेनं काय अनुभवलं तर साताऱ्यातला पॉवर गेम अनुभवला. आज सकाळीच विधान परिषदेत या मुद्द्यावरून प्रचंड गरमागरमी झाली. उपसभापती नीलम गोरे यांनी सातारच्या एसपीला निलंबित करा असे निर्देश सरकारला दिलेले आहेत. एवढं असं झालंय काय? तर मागच्या आठवड्यात कॅप्टन अशोक खरात नावाच्या लिंग प्रतापी बुवाच्या कारनाम्यांनी मीडियाचा सगळा अवकाश जो होता तो व्यापून टाकलाय. त्यामुळे त्या बुवाच्या बातम्या आणि क्लिप्स याच्या पलीकडे ना वर्तमानपत्रात काही छापून येतंय, ना टीव्ही चॅनल दुसरं काही दाखवते. सोशल मीडियावर तर खरात बाबांच्या टेबलावरच्या कंबरतोड लीला दाखवणाऱ्या क्लिप्स आणि त्या क्लिप्सचे स्क्रीनशॉट याचाच महापूर आलाय. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात, एका जिल्ह्यात सत्तेच्या राजकारणासाठी झालेलं जे काही धुमशान आहे ना, ते मात्र दुर्लक्षित राहिले. राज्याच्या एका मंत्र्याच्या हाताला जखम होईपर्यंत धक्काबुक्की केली जाते, त्याला जेरबंद करून घेरलं जातं, तेही पोलिसांकडून. त्यामुळे आश्चर्य वाटतंय आणि प्रश्न पडतोय की पोलिसांचं नेमकं काम काय असतं? पोलीस हे एखाद्या राजकीय पक्षाचे पेड नोकर असतात, पेडणेकर नाही, पेड नोकर असतात की जनतेचे सेवक असतात? राजकारणी हे पोलीसच काय तर IPS, IAS, सेक्रेटरी लेवलच्या सनदी अधिकाऱ्यांना आपल्या तालावर कसे काय बरं नाचू शकतात? पण नाचवतात. आणि हे जनतेचे सेवक त्या राजकारण्यांच्या तालावर नाचतातही. सातारा झेडपी निवडणुकीत नेमकं काय झालं होतं हे पाहायला हवं. सत्तेसाठी महायुतीतच कसा उभा धावा पेटलाय हे जाणून घ्यायला हवं. मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाणांसारख्या दिग्गजांचा सातारा जिल्हा हा अगदी महाराष्ट्र निर्मितीपासूनच राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा मानला जातो. कृष्णाकाठचं पाणी जे एरवी शांत वाटतं, त्याच्या राजकारणांनी कधी कधी पेटून उठतं, कधी कधी ढवळतं, कधी कधी गढूळ होतं. त्यामुळे कृष्णाकाठ हा तसा महाराष्ट्राच्या राजकारणात फेमस आहे. त्यामुळे इथलं राजकारण, अगदी स्थानिक पातळीवरचं राजकारण देखील वेगळंच असतं आणि इथे सत्तेचा खेळ हा देखील नेहमी वेगळाच राहिलाय. त्या पार्श्वभूमीवर महिनाभरापूर्वीच पार पडलेल्या साताऱ्याच्या झेडपीच्या निवडणुकीतली राजकीय समीकरणं काय होती, संख्याबळ काय होतं आणि त्यानंतरही काल परवा जे घडलं त्याला कारणीभूत ठरणारी परिस्थिती काय होती हे समजून घेतलं पाहिजे. या निवडणुकीत महायुतीतल्या अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे एकत्र लढले होते, तर भाजप स्वतंत्र लढला होता. NCPला 20 आणि शिंदेंना 17 अशा 37 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 27 जागा होत्या. भाजप पुन्हा इथं नंबर 1ला असला तरी त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नव्हतं. निवडणूक पूर्व युती केलेले महायुतीतलेच 2 घटक पक्ष हे इथं जिंकले होते तसं बघायला गेलं तर. आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सेना आणि राष्ट्रवादीचेच लोक या पदांवर बसायला हवे होते. पण इथेच खेळ हा पालटवला गेला. अध्यक्षपदासाठीच्या मतदानाच्या आधीच सगळं सेट होतं, पण मतदानाच्या दिवशी हे सगळं बदललं. असं काय झालं? अचानक काही सदस्य गायब झाले, अचानक काही सदस्यांनी बाजूच बदलली. हो, इथंही ऑपरेशन लोटस घडवलं गेलं, क्रॉस वोटिंग झालं. सेना आणि NCPचे लोक शेवटच्या क्षणी भाजपला मतदान करतात. आणि हे कसं घडून येतं? बरं, हे फक्त पक्षादेश झुगारून केलेलं मतदान नव्हतं, हा प्लान करून केला गेलेला गेम होता. ज्यांना बहुमत मिळालेलं होतं त्या दोन्ही पक्षांचे काही सदस्य गैरहजर राहिले, म्हणजे मतदानात आले नाही. काहींचं अपहरण झालं असा आरोप केला जातो. त्यामुळे बहुमताचा आकडा खाली आला आणि अर्थात त्याचा भाजपला फायदा झाला. शेवटी 1-2 मतांच्या फरकांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जिंकला. हा जो काय निकाल लागला साताऱ्यात, आणि त्यानंतर तिथलं राजकारणच पेटलं. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आरोप करू लागलेत की साताऱ्यात लोकशाहीची हत्या झाली. पोलिसांनी आमचे सदस्य रोखले, काहींवर दबाव टाकला गेला. काही ठिकाणी तर थेट आरोप झालाय की मतदानाला सभागृहात निघालेल्या सदस्यांना पोलिसांनी अडवलं, आत जाऊच दिलं नाही, ढकलाढकली झाली. आपल्या पक्षाच्या सदस्यांना सोबत घेऊन निघालेल्या राज्याच्या मंत्र्यांनाही, म्हणजेच या राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना देखील तिथं बंदोबस्ताच्या नावाखाली आपली वेगळीच ड्युटी करायला आलेल्या पोलिसांनी रोखलं होतं. झटापटीत शंभूराज देसाई गंभीर नाही पण बऱ्यापैकी जखमी झाले, रक्त निघेपर्यंत जखमी झाले. राज्याच्या गृहराज्यमंत्र्याला हात लावण्या इतपत स्थानिक पोलीस हे एकतर्फी भूमिका कसे काय बरं घेऊ शकतात? असा कुठला कायदा आणि कुठली कायदा सुव्यवस्थेची अशी आणीबाणी निर्माण झाली होती तिथं की हे शंभूराज देसाई, मंत्री शंभूराज देसाई त्या पोलिसांना गुन्हेगार वाटावेत? तर शंभूराज देसाई
यावर जे काही बोललेत ना ते तुम्हीच ऐका. आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय 10 फुटाचं अंतर होतं. जे मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात त्या मतदानाच्या ठिकाणी, ते मांडवे म्हणतायत अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदया, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग सभापती महोदय माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यानाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, अहो आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्या बरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलो थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या? सभागृहाच्या अलीकडे त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं ते 5 फुटावर होतं. सभापती महोदय, मला एकच म्हणायचे सभापती महोदय, त्या पोलिसांचं, आमची पार्टी मिटिंग होती तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. 4थ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते. भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही 4घच, हे माननीय मकरंद पाटील साहेब, मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही 4घच होतो. मला आजही रेकॉर्डवर आणायचंय. तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे वर येऊ द्यायला पाहिजे. कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं. थांबायचं नाही ते बरोबर नाही. सभापती महोदय, न्याय द्या आम्हाला, न्याय. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. आता हा प्रकार इतका गंभीर झालाय की हे प्रकरण थेट विधान परिषदेत पोहोचलं. तिथं चर्चा झाली. साताऱ्याच्या एसपीच्या निलंबनाचा आदेश आला. आता यावर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं कोण आहे तर साताऱ्यातला भारतीय जनता पक्ष, तिथलं स्थानिक नेतृत्व, भाजपचे तिथले मंत्री, तिथले आमदार. त्यांचं काय म्हणणं आहे तर आम्ही काहीही चुकीचं केलं नाही असं ते म्हणतात. आमच्याकडे सपोर्ट होता, मतदान पूर्णपणे पारदर्शक झालेलं आहे या निवडणुकीत. म्हणजेच भाजपच्या दृष्टीनं हा विजय नैतिकही आहे, नैसर्गिक आहे. तर विरोधक म्हणतात हा विजय मॅनेज केला गेलेला आहे आणि तो अनैतिक आहे. खरं बघायला गेलं विरोधक कोण आहेत? भाजप विरोधातले. तर महायुतीतले इतर 2 घटक पक्ष, काँग्रेस किंवा उभाटा नाही आहे इथे. या सिच्युएशनमध्ये इथे सर्वात मोठा मुद्दा काय दिसतोय तर राज्याच्या सत्तेत हे 3ही पक्ष एकत्र आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, जे शिंदे आणि अजितदादांचा जो गट आहे तो. पण साताऱ्यात हे एकमेकांविरुद्ध उभे आहेत. यांचं चाललंय काय तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यांनी आपापसात एकमेकांचे सदस्य फोडले. याचा साधा सरळ असा अर्थ होतो. काय होतो अर्थ याचा तर सत्तेसाठी एकत्र पण मैदानात मात्र वेगळे. मित्रो, ही निवडणूक आपल्याला बरंच काही शिकवून गेली, दाखवून गेली. पण या निवडणुकीनं महायुतीतल्या 3 पक्षांना काय शिकवलं? भाजपला हे शिकवलंय की नुसतं नंबर 1 बनणं हे पुरेसं नसतं. आकडे महत्वाचे असतातच पण पुरेसे नसले की त्यासाठी संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष त्यांनी साताऱ्यात करून दाखवलाय. तर महायुतीत भाजपच्या छत्रछायेत स्वतःला सुरक्षित समजणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला आणि अजितदादांच्या एनसीपीला हे शिकवलंय की राजकारणात शेवटच्या क्षणाला जो गेम केला जातो तो सगळी गणितं बदलतो
आणि महत्त्वाचं म्हणजे एकजूट नसली की बहुमतही निरुपयोगी ठरतं. साताऱ्यातही नेमकं हेच झालंय. साताऱ्यात बहुमत एका बाजूला होतं, पण सत्ता दुसऱ्या बाजूला गेली. हा फक्त एका लोकल बॉडीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल नाहीये. हा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आरसा. सातारा झेडपीच्या अध्यक्षपदी बसलंय कोण? एवढं सगळं करून अखेर भाजपचा अध्यक्ष झाला. पण तो कोण आहे? तर तो शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या महेश शिंदे यांच्या पत्नी आहे. कारण सौभाग्यवती महेश शिंदेंनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. आता बोला, आपलेच जात आणि आपलेच वोट. केंद्रात, राज्यात सगळीकडे भाजप शिवसेनेची युती आहे. पण एका झेडपी अध्यक्षपदासाठी या दोन पक्षात अक्षरशः गँगवॉर सारखी हाणामारी साताऱ्यात झाली. निवडणुकीच्या दिवशी नेमकं काय झालं हे चित्रणात दिसतंय आपल्याला. टीव्हीवर काही फुटेज आपण पाहिलेले आहेत. काही प्रत्यक्षदर्शी पत्रकार सांगतायत की मंत्र्यांच्या अंगावर पोलीस जाऊन गेलेत. एक कॅबिनेट मंत्री दमदाटी करत चक्क गुंडासारखं वर्तन करत होता. हे नाट्य जिथं रंगलं होतं त्या रस्त्याच्या कडकडनं जाणारी सामान्य जनता ही बघ्याच्या भूमिकेत होती, प्रेक्षकांच्या भूमिकेत होती. खरं तर हे तीनही पक्ष सत्तेतले पक्ष आहेत, हे ती जनता बघत होती. साताऱ्याच्या झेडपीसाठी जीवाचा आकांत करणारे चारही स्थानिक मंत्री उद्या कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसतील. पण बघ्याच्या भूमिकेत असणाऱ्या जनतेच्या मनातून तर ते साप उतरलेच असतील ना. लोकशाहीच्या नावाखाली आपल्या देशात, आपल्या राज्यात काय काय चाललंय आणि याच लोकशाहीत जो मतदान करणारा मतदार राजा आहे तो फक्त मतदानाच्या दिवशीच राजा असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि बाकीच्या दिवशी निवडून आलेले आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक हे बादशाह असतात. यालाच तर लोकशाही म्हणतात. मित्रो, साताऱ्यातल्या लोकशाहीच्या नावाखाली झालेल्या गँगवॉर बद्दल तुमचं मत काय? होय, हे गँगवॉर होतं माझ्या मते. बिहारला शिव्या घालणारे आपण महाराष्ट्रीयन लोक आता बिहारच्याच वाटेने चाललोय असं नाही का वाटत तुम्हाला? तुम्हाला जे काय वाटतं ना ते आपल्या नाव गावानिशी बेधडक लिहा, बिंदास्त व्यक्त व्हा कमेंटमध्ये. पुढच्या एपिसोडमध्ये मी मला आवडलेल्या कमेंट जाहीररित्या वाचून दाखवणार आहेत. सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत या सगळ्या कमेंट्स. तुर्ताच इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.